नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तिसऱ्या प्रकरणातल्या स्मरण प्रक्रिया याविषयी माहिती मिळवणार आहोत. स्मरण हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आठवणे या अर्थाने आपण नेहमीच वापरत असतो. बऱ्याच वेळा ऐन मोक्याच्या वेळेस आपल्याला काही गोष्टी आठवत नाही आणि अशा वेळेस आपण लक्षात राहिलं नाही, आठवत नाही असं म्हणत असतो. तीच ही स्मरण किंवा स्मृती प्रक्रिया आहे. अत्यंत जटिल असणारी ही एक मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जे काही ज्ञान आपण मिळवलेलं आहे त्याचा अनुभव पुन्हा करणं, ज्ञान किंवा माहितीला पुन्हा स्मृतीपटलावर आणणं, अशी ही गुंतागुंतीची आणि जटिल प्रक्रिया आहे. थोडक्यात स्मृती म्हणजे अध्ययन जतन करणे असं मॉरिस यांनी म्हटलं आहे. तर मलिन या मानसशास्त्रज्ञांच्या मते बऱ्याच काळापर्यंत माहिती राखून ठेवणे म्हणजे स्मृती होय, अशी त्यांनी व्याख्या केली आहे. थोडक्यात काय तर वैज्ञानिक माहितीचे सांकेतीकरण, साठवण, प्रत्यानयन करणारी बौद्धिक प्रक्रिया म्हणजे स्मृती होय. आणि ह्या प्रक्रियेच्या ज्या मुख्य प्रकारच्या पद्धती पडतात त्यांचाही आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिलं आहे स्मरणाचे प्रकार किंवा स्मृतीचे प्रकार. यामध्ये येते ही अल्पकालिक स्मृती, ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणतो. ही अल्पकालिक स्मृती जी आहे ही फार महत्त्वाची आहे. अल्पकालिक स्मृतीमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्याचा उपयोग नसेल तर विसरून जातो. उदाहरणार्थ, रस्त्याने जात असताना समोर वाहन दिसतं आहे. वाहन दिसल्यानंतर आपण आपली वेग मर्यादा कमी करतो. तो नंबर प्लेट वाचतो, कुठल्या जिल्ह्यातली गाडी आहे हे पाहतो आणि नंतर तो नंबर विसरून जातो. हे अल्पकालिक स्मृतीचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रकार जो येतो तो म्हणजे दीर्घकालिक स्मृती. या दीर्घकालिक स्मृतीमध्ये म्हणजेच लॉंग टर्म मेमरीमध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ही स्मृती कक्षा. या स्मृतीची कक्षा ही अमर्याद आहे, दीर्घ काळापर्यंत आहे. बऱ्याच वेळा या स्मृती ह्या खूप लांबवर म्हणजेच आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आहेत. हे दोन जे प्रकार आहे, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याबरोबरच स्मृतीचे अजून काही प्रकार पडतात. त्यामध्ये स्पष्ट स्मृती म्हणजे ज्यांची जाणीवपूर्वक आपण आठवण करतो त्या आहेत स्पष्ट स्मृती. याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. घटनात्मक स्मृती, ज्या विशिष्ट घटनेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झालं त्यावेळेस आपली मनस्थिती काय होती, त्यावेळेस रस्त्यावर कसा शुकशुकाट होता, हे झालं घटना स्मृतीचं उदाहरण. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अर्थपूर्ण स्मृती. या अर्थपूर्ण स्मृतीमध्ये जगाविषयीची सर्व ज्ञान समाविष्ट असतं. उदाहरणार्थ, तथ्य, संकल्पना, भाषेतील व्याकरण, गणितातले सूत्र, भौतिकशास्त्रामधील सूत्र, रसायनशास्त्रामधल्या रिॲक्शन, ह्या सगळ्या अर्थपूर्ण स्मृतीमध्ये साठविल्या जात असतात. आता दुसरा अजून एक प्रकार पडतो तो म्हणजे अस्पष्ट स्मृती. आता ह्या स्मृती ज्या आहेत ह्या आठवण करण्याची क्षमता ही
तात्पुरती असते, म्हणजे त्या संबंधित काही विषय निघाला तरच लक्षात राहतं, अन्यथा लक्षात राहत नाही. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्मरण प्रक्रियेचे घटक. आता स्मरण प्रक्रिया ही प्रामुख्याने प्राप्तीवर अवलंबून असते. इनकोडिंग आता म्हणजेच काय, पंचेंद्रियांकडनं आपल्याला जी माहिती मिळते ती माहिती आपण आपल्या स्मरणामध्ये साठवून ठेवतो. म्हणजे ती प्राप्त झालेली माहिती ही वेदनिक स्मृतीच्या संदर्भात आपल्या लक्षात राहत असते आणि त्यासाठी आपण संवेदी इनकोडिंग, अर्थपूर्ण इनकोडिंग आणि विचारात्मक इनकोडिंग याचा सखोल अभ्यास ह्या नोट्समध्ये केलेला आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे साठवण किंवा स्टोरेज. त्या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल, साठवण, संग्रहण, स्टोरेज याचा अर्थ काय होतो? स्टोअर करणे, साठवून ठेवणे. आता हा साठवण घटक खूप महत्त्वाचा आहे, जो प्रामुख्याने साठवण, संग्रहण किंवा स्टोरेज नावाने ओळखला जातो आणि त्यामुळे आपल्याला ह्या साठवण आणि स्टोरेजचा अधिक उपयोग होतो. त्यानंतरचा घटक आहे, या साठवणीचा कालावधी जो आहे हा अधिक अल्पकालीन असतो. याला वेदनिक स्मृती असं देखील म्हणतात. म्हणजे छान सुवास आला की तात्पुरता तो आपल्याला येतो. ते स्मरण 15 ते 30 सेकंद असतं. एखाद्या गाडीचा नंबर आपण पाहिला, 15 ते 30 सेकंद असतं. रस्त्यावरनं जाताना आपण नेमप्लेट पाहतो, दुकानांच्या पाट्या वाचतो. त्याचा कालावधी कसा असतो? 15 ते 30 सेकंदाचा असतो. त्यानंतर त्या स्मृती कमी होतात आणि परंतु दीर्घकालीन स्मृतीमध्ये आयुष्यभर साठणारे अनुभव असतात. अशा प्रकारे वेदनिक स्मरण म्हणजे संवेदी स्मरण, अल्पकालिक स्मरण आणि दीर्घकालिक स्मरण यांच्याद्वारे साठवण केली जाते. पुढचा जो प्रकार येतो, पुढचा जो घटक येतो तो म्हणजे प्रत्यानयन म्हणजेच रिट्रायवल. साठवलेली माहिती पुन्हा आठवणे. ही साठवलेली माहिती पुन्हा आठवण्याची प्रक्रिया ज्याला प्रत्यानयन असं म्हणतात. आता ही प्रत्यानयन संकल्पना काय आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये साठवल्या आहेत त्यांचं जेव्हा पाहिजे तेव्हा स्मृतीपटलावर आणण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रत्यानयन म्हणजेच आठवणे. यामध्ये स्मरण प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. जर स्मरणात असेल तरच ते स्मृतीपटलावर आणलं जाईल. आता दुसरा घटक इथे येतो तो म्हणजे ओळख, ओळखणे. आठवणे म्हणजे प्रत्यानयन आणि ओळखणे हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टींपैकी आपल्याला हवी असणारी गोष्ट ओळखणे हा याचा अर्थ होतो. आणि पुनर्निर्माण, रिकॉलिंग, हा रिकॉलिंगचा घटक आहे. जर माहिती अर्थपूर्णपणे साठवली असेल तर लवकर लक्षात राहते. आता आपण बघणार आहोत अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती. अल्पकालीन स्मृतीचा कालावधी हा अतिशय कमी असतो. म्हणजे किती? 15 ते 30 सेकंदापर्यंत असतो. आता 15 ते 30 सेकंदापर्यंतच फक्त हा कालावधी असतो आणि मिलर यांच्या संशोधनानुसार 7 अधिक किंवा वजा 2 इतक्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. 7 अधिक 2 म्हणजे 9 आणि 7 वजा 2 म्हणजे 5. म्हणजे 5 ते 9 आकडे, शब्द आपण एका वेळी लक्षात ठेवू शकतो. म्हणून 10 अंकी फोन नंबर जो आहे हा आपण तुकड्या तुकड्यांनी पाठ करतो. त्याचे 5-5चे 2 भाग करतो किंवा 3-3-2 किंवा 3-4-3
अशा प्रकारे आपण 10 आकडी फोन नंबर पाठ करत असतो. हा चंकिंग मेथड प्रमाणे होतो, म्हणजेच मिलरच्या नियमाप्रमाणे होत असतो. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे दीर्घकालीन स्मृती, लॉंग टर्म मेमरी. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही मेमरी आहे. दीर्घकालीन स्मृतीचा संग्रह हा आयुष्यभर टिकणारा असतो. ज्या वयापासून आपल्याला समज येते, कळायला लागतं, तेव्हापासूनच्या स्मृती आपल्या स्मृती संग्रहामध्ये असतात आणि योग्य वेळी त्या आठवतात. या स्मृतीची क्षमता अत्यंत मोठी, म्हणजे अनंत आहे. हा कालावधी जो आहे हा दीर्घकाळ टिकणारा असतो आणि त्यामुळे लहानपणीच्या कविता, पाढे मोठेपणी देखील जसेच्या तसे आठवत असतात. आता पुढच्या भागाकडे वळूया. धन्यवाद. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.